काय झालं असेल तिकडे, काय परिस्थिती तयार झाली असेल. गोडबोलेबाईंना पत्र मिळालं असेल, पण मिळालं असेल तरी त्यांनी वाचलं असेल का? आणि वाचल्यावर त्यांना काय वाटलं असेल? का माझं पत्र म्हणून न वाचताच त्यांनी फाडून टाकलं असेल? नुसत्या शंका येत आहेत मनात. माझ्या जीवाची नुसती घालमेल होतीये. पण तिथे त्यांना काही होत असेल का? मी नाहीये तिकडे या विचाराने त्यांना काही फरक पडत असेल का? मुले महिना माझी आठवण तरी येत असेल का? भागो 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 मोहन प्यारे. गुड मॉर्निंग मॅडम. अष्टपुत्रे सर सोडून गेल्याने इतिहासाचे तास कोण घेणार हा प्रश्नच आहे. आणि अजून किती दिवस आपण असे ऑफ वर्ग देणार आहोत? आणि बघा ना, आज अष्टपुत्रे सर नाहीत म्हणून मुलं आलीच नाहीत. अहो, अष्टपुत्रे मुलांमध्ये खूपच लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्याने पोकळीच तयार झाली. मॅडम मॅडम आपण कोणती वेगळी फॅकल्टी हायर करतोय का इतिहासाला? बघू, नाही म्हणजे ठरवू. शिवाई, कालपासून काय बिनसले ना काहीच कळत नाहीये. मला इतकी आठवण येते ना अष्टपुत्रेंची. गेला कोणी की येते ती आठवण, गेला कोणी की येते ती आठवण. असंख्य भावनांची प्रेमळ साठवण. सच्च्या माणसाची केली पाठवण, सच्च्या माणसाची केली पाठवण. कांद्या खोबऱ्याचं जणू हे वाटण. कालपासून बाई एक कविता धड होत नाहीये माझ्याच्याने. हे अष्टपुत्रे गेले पण जाताना माझी कविता घेऊन गेले. चूक तर नाही ना केली मी? माझ्यामुळे अन्याय झालाय का अष्टपुत्रेंना? माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल तर काय काय विचार करत असतील माझ्याबद्दल? विचार करून करून डोकं फिरायची वेळ आली. माझं पत्र निदान मॅडम पर्यंत पोहोचलंय, त्यांनी वाचलंय एवढं कळलं असतं ना तरी बरं झालं असतं. हा दिगू पण ना, साधं फोन करायचं सुचत नाही त्याला. फोन करून सांगायचं ना की ते माणूस टांगडीला लावून जीव बसलाय आपला. मीच करतो फोन. जाऊ दे. अरे यार, आत्ता कोणाचा कॉल आला? शिट 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 शिट. हा, एक मिनिट. हॅलो दिगू, दिगू तू पोचलास का? दिलंस का पत्र? गोडबोलेबाई भेटल्या? बघितलं त्यांनी पत्र? वाचलं? काय म्हणाले त्या? अरे 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 तू भाई स्टॉप मार. किती प्रश्न विचारतो? आधीच एवढे प्रॉब्लेम झाले ते सॉल्व्ह करून मी कसा तरी पोहोचतोय आणि त्यात तुझे एवढे प्रश्न. कसले प्रॉब्लेम? काय झालं नक्की दिगू? मला लगेच सांग. काय झालं? टेन्शन येत आहे काय? कसले प्रॉब्लेम? ए भाई भाई तू परत ब्रेक मार जरा. काय चाललंय तुझं? एवढा काय हायपर होतोयस तू? अरे हायपर म्हणजे टेन्शन आलंय रे बाबा. ते पत्र माझ्यासाठी किती महत्वाचं आहे तुला माहिती आहे. त्यात कसले प्रॉब्लेम झाले ते तरी सांग नीट आता. अरे काय नाही, मामा भेटला. मामाला आता कशाला भेटायला गेला? सर तुला पत्र द्यायला सांगितलं होतं ना. मामाला नंतर भेटायला जायचं किंवा घरी बोलवून घ्यायचं. आत्ताच नेमकं कशाला मामाला भेटायला गेलास? शांत. मामा म्हणजे पोलीस मामा भेटला. तुझा मामा पोलीस मध्ये कधी गेला? तू टोटली गॉनकेस झालायस का? ट्रॅफिक हवालदार भेटला. पण ट्रॅफिक हवालदारांनी का पकडलं? तू तर हेल्मेट घातलं होतंस, तुझ्याकडे लायसन्स होतं, सगळे पेपर्स होते तुझ्याकडे.
मग आता किती दिवस ठेवणार म्हणतोय? डोंट वरी, असं काही झालेलं नाहीये. तुम्ही त्याला एवढा इमोशनल केला ना की तो माझ्यावरती फिदा आला आणि त्यांनी मला असंच सोडून दिलं. सो आता मी गोडबोलेबाईंकडे चाललोय. तू उगाच मला लेट नको करू. ठेव, चल. जा लवकर आणि गोडबोलेबाईंना दे पत्र. गोडबोलेबाई काय म्हणतात ते मला सांग. जा ना लवकर, जा ना. हा, तू असंच बोलत राहिला ना तर ते निघूनच जाणार आहेत. नाही नाही, जा लवकर जा. मी थांबतो. बाय बाय बाय. आधीच इथे लेट झालाय, आता ना फुल सुसाट गाडी पळवतो. सुसाट जाणार आहेस? बघूया. तुला काय आलं? गाडी का चालू होत नाही? गाडी का नाही? हे ना चिंगूस माणसाने ना पेट्रोल नसणार भरलं. हसमुख भाई पण ना पेट्रोल तर भरलेलं आहे, मग काय प्रॉब्लेम आहे गाडीत? आता चालू होणार. एवढा लेट होता तर एक काम करूया, इथेच लावूया गाडी आणि पळत पळत जाऊया. दुसरा काही ऑप्शन नाहीये. काय होतंय प्रेझेंटेशन? काय बडबडत होता? माझ्या बाबांच्या स्वप्नाचा, माझ्या भावनांचा घाणेरडा खेळ केलाय तुम्ही. पुत्र हो, काय समजले होते मी तुम्हाला? मला तुम्ही एक चांगला माणूस वाटला होता, पण लाज वाटते मला तुमची, लाज वाटते. आता इथल्या कोणाचाही तुमच्याशी काहीही संबंध नाही. आम्हाला तुमची गरज नाही. तुम्ही प्लीज निघा. मॅडम, सॉरी. नाहीये, तुम्ही तुमच्या विचारात मग्न होत्या म्हणून. हो, नाही माझं काय काम होतं? मॅडम, काल आपल्या क्लासमध्ये जो काही प्रकार घडला ना त्याचा खूप त्रास होतोय. नाही म्हणजे तुम्हालाही होत असेल, पण एवढे प्रयत्न करून एक इन्व्हेस्टर शोधला, त्याला आपल्या क्लासमध्ये आणला, त्याला कन्व्हिन्स केलं आणि या मोहनच्या मूर्खपणामुळे त्या सगळ्या प्रकरणावर पाणी. खूप वाईट वाटतंय याचं. आणि यापेक्षा जास्त वाईट याचं वाटतंय की तुम्ही अजूनही त्याच माणसाच्या विचारात अडकलाय. काय बोलताय मात्र? खरं सांगतोय मॅडम, मदन म्हात्रेकडे सिक्स सेन्स आहे. अहो, तुमचा चेहरा बघून सांगू शकतो तुमच्या मनात काय चाललंय. मॅडम, मला तुम्हाला हे सांगायचंय की आपल्या क्लासचं भवितव्य, आपल्या शाळेचं भवितव्य पूर्णपणे अंधारात गेलंय. पण अजून मदन म्हात्रे हरला नाही मॅडम. मी पूर्ण प्रयत्न करेन आपलं स्वप्न पूर्ण करायचं. मॅडम, मला काळजी वाटते. हा आपला क्लास आहे. मला काळजी वाटते तुमची. आय मीन टू से या गोडबोले कोचिंग क्लासची काळजी वाटते मला. आणि त्या मोहनचं काय? तो बसला असेल घरी तांगड्या पसरून स्वप्न बघत नेहमी सर.
किंवा बघितला असेल एखादा दुसरा जॉब. मॅडम, अशा बेभरोशी माणसावर तुम्ही विश्वास ठेवलाच कसा? अहो, विश्वास ठेवायचा असतो तो आपल्या माणसाला. म्हात्रे सर हे बघा मॅडम, मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की आता इथून पुढे जे काही करायचं ना ते फक्त आपल्या दोघांना करायचं आणि आपण दोघं मिळून ते करू. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. हा मदन म्हात्रे 24/7 तुमच्या सेवेसाठी हजर आहे. मग ते क्लासचं काम असू द्या, आपल्या शाळेचं काम असू द्या किंवा तुमचं पर्सनल खाजगी काही काम असेल, मला सांगा, तुम्ही 100% पूर्ण करेल मी. खरंच कराल तुम्ही माझं काम? मॅडम, तुम्ही सांगून तर बघा. महत्वाचं बोलायचं असेल तरच थांबा, नाही तर नाही. माझं डोकं खरंच खूप दुखतंय. मला जरा एकटीला सोड. मॅडम, काही औषध वगैरे आणायचं असेल तर. मिस्टर म्हात्रे, कळत नाही का हो तुम्हाला? माझं खरंच खूप डोकं दुखतंय. मला जरा एकटं सोडा प्लीज. नाही, फॉरगेट इट. तुम्ही आता आहात नाही इकडे, तुम्हालाच सांगते. मी घरी जाते, मला बरं वाटत नाही. क्लासकडे जरा लक्ष द्या. हो मॅडम, मी ठेवतो ना क्लासकडे लक्ष. तुम्ही काही काळजी करू नका मॅडम, मी आहे इथे. काय चाललं हिच्या मनात काहीच कळत नाही. बाई आहे. हो सासरे बुवा, सांगा ना लेकीला समजून. हा प्लीज. म्हातार हा टर्न चुकला काय? रस्ता तर हाच वाटतोय. दादा दादा, गोडबोले कोचिंग क्लासेस कुठे? अरे दादा, नंतर बोल ना, जरा महत्वाचं काम आहे. महत्वाचं बोलतोय. 2 मिनिटं थांब जरा. काय आलं बोल. अरे गोडबोले कोचिंग क्लासेस कुठे? हा काय मागे इथे ते दिसत नाही का? तू अंधार झालाय काय? अरे भाई, मी नीट बोलतो ना, तू उलटा कशाला बोलतो? या बाई, बाई डोळ्यांचाच बोलतो ना प्रॉब्लेम. आता घाई ते म्हणून, नाही तर मी तुला उत्तर दिलं असतं या सगळ्या गोष्टीचा. अरे ठीक आहे. अरे मोठ्या केसांचा मला वाटलं भावासारखा बोलशील. ठीक आहे रे, बघू आपण, भेटू. गोडबोले बाई इथं कोणीच नाहीये. गोडबोले बाईंचं कॅबिन कोणाला विचारू? कोणीच दिसत नाहीये. कोण आहे तू? हा, इथे काय करतो? डायरेक्ट आतमध्ये? ऍक्च्युली मला या कोचिंग क्लासचे जे हेड आहेत ना, गोडबोले बाई, त्यांना भेटायचं होतं. गोडबोले बाईंना भेटायचं? तुला काय ऍडमिशन वगैरे घ्यायचं आहे का काय? अरे पण सध्या ऍडमिशन बंद आहे. नाही, तसं नाहीये. माझं त्यांच्याकडे खाजगी काम होतं. त्यांचं केबिन कुठे असेल? खाजगी काम होतं? मग आता तुझं खाजगी काम काय होतं ते मला सुद्धा ऐकायचं. अरे कोण आहे रे तू? मी दिगंबर अष्टपुत्रे. तुमच्याकडे मोहन अष्टपुत्रे काम करतात ना, मी त्यांचा पुतणा. अरे काम करतात नाही, काम करत होते. तुझ्या मोहन अष्टपुत्रेंनी काल इथं असा कांड केलाय की आमच्या मॅडमनी त्यांना हाकलून लावलं इथून. नाही, तोंड सांभाळून बोला. काल जे काय झालं त्यात माझ्या काकाची काहीच चूक नव्हती. हा, तू शाना, तुझा मोहन काका दीड शाना आणि आम्ही येडे. ओ, दीडशाना कोणाला बोलताय? मी तुमच्याशी एवढं नीट बोलतो ना, तर नीट बोलायचं. मी जर एकदा सुटलो ना तर मी काही बोलेन, लक्षात ठेवा. आला सुटणार. काय करणार? हा, काय चाललंय कोणाची? अरे क्लासरूम आहे का बाजार आहे? काका ऐका ना, मी काय म्हणतो. कोण काका? मी सर आहे इकडे. सर आहे. बरं सर, गोडबोले बाईंचं केबिन कुठे असेल? मला त्यांना. शांत बस. पण मला त्यांना. गप्प बस. मला त्यांना भेटायचं होतं. केबिन कुठे? कोण आहे हा? म्हात्रे सर, हे दिगंबर अष्टपुत्रे बरं का, आपल्या मोहन अष्टपुत्रेंचे पुतणे. बर 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 बर. म्हणजे मोनू काका. काका काय तुझा? अरे वा वा वा. कसा आहे मोनू? जरा निराश, नोकरी गेली ना. तू इकडे आज म्हणजे या आमच्या क्लासमध्ये कसं काय? हा, त्याचं पेमेंट राहिलंय गुणाजी. जा बरं, ते मॅडमच्या ड्रॉवर मध्ये चेक असेल आणतो. नाही, तसं काही नाही. मला गोडबोले बाईंना भेटायचं होतं. त्यांच्याकडे जरा काम होतं. मग काकाने ना पत्र लिहिलंय त्यांना, ते द्यायचं होतं. मोनूनी? हा, पत्र लिहिलंय. हा, गोडबोले मॅडमला? हो. हा, गुणाजी, हा सर, मोनूनी लिहिलंय पत्र गोडबोले मॅडमला द्यायला, आणि हा पोस्टमन आलाय पोस्ट करायला. बरं, मला गोडबोले बाई कुठे भेटतील सांगू शकाल? सांगतो.
हे इकडे सरळ गेला ना, लेफ्ट हँडला केबिन आहे मॅडमची. थँक्यू सो मच. हे ऐक ना, मॅडम नाही आहात. म्हणजे काय झालं, आज दुपारी जरा काम होतं म्हणून त्या लवकर घरी गेल्या. आणि जेव्हा मॅडम या क्लासमध्ये नसतात ना, तेव्हा या क्लासची संपूर्ण जबाबदारी कोणावर असते? मला नाही माहिती. अरे येड्या, माझ्यावर असते ना. ओके. हे जे पत्र आहे ते तू माझ्याकडे दे. मॅडम आले की आम्ही त्यांना देऊन टाकतो. ग्रेट. मग मी तुम्हाला देतो. येस. पण तुम्ही द्याल ना नक्की? हे म्हणजे काय, उद्या सकाळी मॅडमच्या टेबलवर ठेवायचं. नक्की सर. 100%. डन. नाही पण आजच द्यायचं त्यांना. अरे मग तो गुणाजी जाईल ना सायकलीवर संध्याकाळी घरी त्यांच्या द्यायला. जाशील ना हो गुणाजी? हो मी जाईन की. बेस्ट थँक्यू. नाही पण काका बोललाय की तूच दे, म्हणजे मलाच द्यायला सांगितलं. गुणाजी, हे पत्र मला आत्ताच्या आत्ता काहीही झालं तरी हवंय. हे बाबा, अरे दे ना ते पत्र इकडं. हो नाही पण मला काकाने मला द्यायला ते सांगितलं, पत्र. पण नंतर माझ्यावर दे. अहो पण गुणाजी, सर जरा याला पण नेहमी सारखं. अब क्या करेगा दिगू बेटा? हाँ? क्या करेगा? गुणाजी सर अब ये पत्ता तो अपना. घेऊन टाका सर. अरे यार. नाही, काहीतरी बिनसलं, काहीतरी चुकतंय का, काहीच कळत नाही. इतकी वर्ष मी या शिक्षण क्षेत्रात आहे, क्लास चालवते, एवढ्या लोकांच्या संपर्कात आले, पण ही अशी वेळ पहिल्यांदाच आली. या आधीही मी अनेकांना शिक्षा दिली, पण आज अष्टपुत्रेंना कामावरून काढल्यावर मी इतकी डिस्टर्ब का झाले? प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ यात मी काही गल्लत तर करत नाही मीरा, तुला असं करून नाही चालणार. पण मग हे काय होतंय माझ्या बाबतीत? का मला इतका त्रास होतो? मिष्टी, ए मिष्टी, ए मिष्टी, मम्मम नाही केली सुराजा? हा, काय झालंय तुला? मला काय झालंय? मन थाऱ्यावर नाहीये माझं. कसं कळतं ग तुला? मिष्टी, इतक्या महत्वाच्या प्रसंगी एखादा माणूस असा वेंधळ्यासारखा कसा वागू शकतो? मला बाबांचं स्वप्न पूर्ण होताना दिसत होतं असं डोळ्यासमोर, आणि सगळं धुळीस मिळालं. किती विश्वासाने मी अष्टपुत्रेंना ते प्रेझेंटेशन करायला सांगितलं होतं, सगळा गोंधळ घातला. खूप चिडले होते मी काल, संताप झाला होता माझा. काढून टाकलं मी त्यांना क्लासमध्ये. बरोबर केलं, चूक केलं, मला काहीच कळत नाहीये. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी होती का मी? हा मिष्टी, मी एकदा त्यांना फोन करून विचारू का? त्यांची बाजू ऐकून घ्यायला हवी. करू मी त्यांना कॉल? करतेच. मी का कॉल करू? चूक माझी नाहीये, त्यांची आहे. त्यांनी मला एकदा कॉल करायला हवा होता, एक मेसेज करायला हवा होता की मॅडम, नवीन नोकरी मिळाली असेल,
विसरले ते गोडबोले क्लासेस. नाही नाही मिष्टी, मी नाही करणार कॉल. त्यांना खरंच काळजी असेल तर करतील कॉल किंवा मेसेज, पण मी नाही करणार कॉल.